पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपण मोबाईलमधील कॅमेराच काढून टाका अशी विनंती करणार असल्याची खोचक टिप्पणी पंकजा मुंडे यांनी केलेली आहे। कुठल्याही कार्यक्रमात लोकांशी कार्यकर्त्यांशी या सेल्फीच्या नादामुळे साधा संवादही होत नाही। कुठे गेलो की लोक कायम सेल्फी आणि कॅमेरामध्ये गुरफटलेले असतात, त्यामुळे तरुणाईला जरा शिस्तीचं व्यसन लागणं गरजेचं आहे असं म्हणत पंकजांनी सेल्फीवाल्यांचे कान उपटलेत। त्यामध्ये आज पिंपरी चिंचवडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या। आता इथे युवक खूप आहेत आता, पण युवकांचं काय झालंय आता साहेबांच्या सारखं राहिलं नाही। साहेब जसे तुम्ही म्हणला स्टेजवरून म्हणायचे अरे माझा माणूस आहे सोड, मला ते दिसतच नाही, मला महाराजांचं कीर्तनही ऐकता येत नव्हतं, शेवटी मी माझी खुर्ची पुढे घेऊन आले। अरे युवक थोडे उत्साही आहेत आणि मोबाईल क्रांती जरी झाली तर त्यातला कॅमेरा बंद करावा असं मी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। कारण पहिले काय होतं, गावात एक माणूस कॅमेरा विकत घ्यायचा आणि व्यवसाय करायचा, आता हे 4 कॅमेरा फोटो काढायला लागले। पण आमच्या पोरांना सेल्फी काढण्याचं प्रचंड वेळ आहे। सेल्फी काढा तुम्ही, तलावावर काढा, पाण्यावर काढा, माझं काही म्हणणं नाही, पण माणसावर काढताना तुमची एवढी घाई असते की जो मूळ कार्यकर्ता असतो, ज्याचा कार्यक्रम असतो तो बाजूलाच राहतो। मी सदाशिव खाडेंच्या घरी गेले, म्हणले काही चहाला या, चहा काही पाजलंच नाही बिचाऱ्यांनी, चहा किचन मधून हॉलमध्ये येऊच शकत नव्हता, एवढी गर्दी, त्यांचं घर असून त्यांचं काहीच चालत नव्हतं, तिथे पूर्ण म्हणजे लोकांनी कब्जा करून घेतला होता। त्यामुळे आता एक तरुणाईमध्ये उत्साह आहे, पण त्या उत्साहाला थोडी शिस्त। जेव्हा मी एल्गार सभेला आले होते तेव्हा एल्गार सभेला मी आले असताना लक्ष्मण भाऊ आणि लांडगे साहेब, तुम्हाला सांगते साहेबांच्या मनात होतच हे जे आता घडले ते आधी साहेब असते तर खूप आधी घडलं असतं। पण जेव्हा मी आले होते तेव्हा एक नारा दिला होता, राष्ट्रवादी मुक्त पिंपरी चिंचवड, कारण इतका इथला पिंपरी चिंचवड प्राधिकरण याच्या भ्रष्टाचारामुळे एक नारा दिला होता आणि तो नारा पूर्ण झाला। या सगळ्यांच्या प्रवेशामुळे आता राष्ट्रवादी तशी तर हलकी झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांची शक्ती आमच्या बरोबर जोडल्या गेल्याने इथे नक्कीच शक्ती वाढणार आहे।